मित्रांनो, आज 20 मार्च म्हणजे वर्ल्ड ओरल हेल्थ डे. सगळं जग आज मौखिक आरोग्य दिवस म्हणून साजरं करतंय. जसं की WHO आणि एफ-डी-आय जे डेंटिस्टची इंटरनॅशनल अपेक्स बॉडी आहे, त्यांच्यानुसार ओरल हेल्थ इज अन की इंडिकेटर फॉर युअर ओव्हरऑल हेल्थ, वेलबिंग अँड ऑल्सो अ क्वालिटी ऑफ लाईफ. सोबतच मागच्या 2 वर्षापासून एफ-डी-आयने एक थीम चालवली आहे की ओरल हेल्थ गिव्ज यू ओव्हरऑल हेल्थ अँड हॅपी माउथ इज रिस्पॉन्सिबल फॉर हॅपी माइंड अँड इट्स कोरिलेशन बिटवीन हॅपी माउथ अँड हॅपी माइंड. हॅपी माउथ आणि हॅपी माइंड याचा सहसंबंध जोडला जात आहे. तर ओरल हेल्थ आपल्याला माहिती आहे, आपल्याला फक्त ओरल हेल्थ म्हणजे दातच एक महत्त्वाचा भाग वाटतो. पण जसं आपल्याला दाताचे काही जे कामं आहेत, जसं आपल्याला चांगलं दिसायला दात पाहिजे आहे, बोलायला दात पाहिजे आहे किंवा चावण्यासाठी आपल्या दैनंदिन जेवणासाठी सुद्धा दातांचं महत्त्व आहे. पण हे महत्त्व एवढंच थांबत नाही. याच्या व्यतिरिक्त पण ओरल हेल्थ किंवा मौखिक आरोग्याचं महत्त्व आहे. जसं की काही आजार आहेत शरीरामध्ये, त्याचं आजाराचे लक्षणं आपल्या तोंडात दिसतात किंवा जे तोंडातले काही आजार असतात, जसं हिरड्यांचे आजार आहे किंवा अजूनही काही सिस्टमिक आजार आहेत, त्याचे परिणाम पूर्ण शरीरावर होत असते. असं लिटरेचर सांगतंय की आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त घाण किंवा नंबर ऑफ बॅक्टेरियाज अँड देअर डिफरंट स्पेसीज एक्झिस्ट इन द ओरल कॅव्हिटी. म्हणजे आपल्या शरीरात सगळ्यात अ, एक अनहायजेनिक पार्ट जो आहे शरीराचा, ते म्हणजे आपला तोंड आहे, म्हणजे ओरल कॅव्हिटी आहे. आणि जर हेच आपण व्यवस्थित मेंटेन नाही ठेवलं तर आपलं पूर्ण शरीर खराब होऊ शकते. जसं की हृदयाला होणारे जे आजार आहेत, त्याचे जे बॅक्टेरियाज असतात ते आपल्या तोंडातल्या जे कीटन आहे यामध्ये असतात किंवा हाडाचे काही आजार आहेत, याचा सुद्धा सहसंबंध आपल्या तोंडाच्या आजारासोबत आहे. सोबतच जे लोक डायबिटिक आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जे तोंडातलं इन्फेक्शन आहे हे जर वाढलं तर त्यांना शुगर लेवल कमी करायला कठीण जाते. त्यामुळे तोंडाचं आणि मौखिक स्वास्थ्याचं महत्त्व खूप जास्त आहे आणि हे दातापलीकडे आहे. त्यामुळे असं म्हटलं गेलं आहे की मौखिक आरोग्य म्हणजे सार्वभौम आरोग्य. म्हणजे ओरल हेल्थ गिव्ज यू अ ओव्हरऑल हेल्थ अँड वेलबिंग. आणि जसं जर तुम्हाला आपल्याला जगण्यासाठी जसं अन्नाची गरज आहे, त्यासाठी चावण्यासाठी दातांची सुद्धा गरज आहेच. त्यामुळे दातं स्वच्छ ठेवणे आणि दातांना शेवटपर्यंत टिकवणे आणि जे की शक्य आहे. दात हा बाकी शरीराच्या अवयवासारखा वयानुसार झिजणारा अवयव नाही आहे. आपल्याला माहिती आहे की काही लोकांचे दात शेवटपर्यंत चांगले होते. याचा अर्थ हे प्रत्येकासोबत होऊ शकते. ज्यांनी दाताची काळजी घेतली, दाताला जे पोषक सवयी आहे त्या ठेवल्या आणि जे घातक सवयी आहे त्या बंद केल्या, तर तुमचे आमचे दात हे शेवटपर्यंत आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत हे टिकतील. कारण हा अवयव वयानुसार झिजत नाही. वापर करून थोडे बहुत झीज होऊ शकते, पण तुम्हाला चावण्यासाठी शेवटपर्यंत दातं उपलब्ध किंवा दातं असतातच. त्यामुळे दातांची काळजी घ्या आणि हे मात्र नक्की लक्षात ठेवा की ओरल हेल्थ गिव्ज यू ओव्हरऑल हेल्थ, युअर वेलबिंग अँड युअर क्वालिटी ऑफ लाईफ. हे जर नसलं, ओरल हेल्थ नसली, ओव्हरऑल दातं नसले, तर तुमची नक्कीच क्वालिटी ऑफ लाईफ हॅम्पर होणार. नमस्ते. आज मी तुम्हाला वर्ल्ड ओरल हेल्थ डे निमित्त सांगणार आहे की दाताचं आरोग्य कसं मेंटेन करायचं. तर दाताचं आरोग्य मेंटेन करण्यासाठी 2 टाइम ब्रश केला पाहिजे. ब्रशही प्रॉपर टेक्निकने केला पाहिजे. जी टेक्निक मी तुम्हाला लिंक खाली मेन्शन करत आहे त्यानुसार तुम्ही वापरू शकता. त्यानंतर काही खाल्ल्यानंतर फ्लॉसिंग करायला हवं. गार्गल म्हणजे काय, तर जेवण केल्यानंतर पाण्याने आपण गुळणा वगैरे केला तर दातावर जे अन्नकण चिटकून राहतात ते निघून गेले तर दात किडण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. त्यानंतर जेवणाची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी ठेवली पाहिजे. दिवसातून 2 ते 3 वेळा जेवण केलं पाहिजे आणि आपलं दाताचं आरोग्य मेंटेन करण्यासाठी रेग्युलर डेंटल चेकअप केलं पाहिजे. कमीत कमी दर 6 महिन्याला डेंटिस्टला व्हिजिट दिली पाहिजे. आज आपण तुमच्या मौखिक आरोग्यासाठी डेंटिस्टचं काय महत्त्व आहे हे पाहणार आहोत. आपल्या समाजामध्ये असा गैरसमज आहे की जोपर्यंत तुमचा दात दुखत नाही तुम्ही डेंटिस्टला व्हिजिट करत नाही. पण असं नाहीये. जर तुम्ही रेग्युलर डेंटिस्टकडे तुमचं चेकअप केलं तर दातामध्ये काही आजार असतील तर ते लवकर आपल्याला लक्षात येतील.
जसं की जर थोडीशी कीड असेल तर ती कीड काढून आपण सिमेंट भरू शकतो, जेणेकरून तो दात रूट कॅनलला जर जात असेल तर तो वाचतो रूट कॅनलपासून. जर दातावरती थोडं कीटण जमा झाले असेल तर एक रेग्युलर दात स्वच्छ करून आपण ते पायऱ्यापासून ते हिरडीच्या आजारापासून आपण वाचू शकतो. आता ज्या लोकांना सिस्टमिक आजार आहे, जसं की ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, यांनी जर रेग्युलर चेकअप केलं तर ते त्यांच्या सिस्टमिक आजारासाठी जास्त चांगलं राहील. ज्यांना व्यसन आहे त्यांनी रेग्युलर चेकअप करायला पाहिजे. जसे की व्यसनामुळे कधी गालावरती चट्टा असणे, जखम असणे या जर गोष्टी असतील तर त्या लवकर आपल्या पकडण्यामध्ये येतील. या चट्ट्यांचा आणि जखमेचा पुढे चालून जर कॅन्सरमध्ये रूपांतर होण्याच्या आधी जर आपण त्याला पकडलं तर ते लवकर आटोक्यात येईल. जेणेकरून तुमचा वेळ आणि खर्च दोन्हीही वाचेल. नमस्कार मित्रांनो, आज जागतिक मौखिक आरोग्य दिवसानिमित्त मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत जे न केल्यामुळे आपलं मौखिक आरोग्य आपण चांगलं व मेंटेन करू शकतो. जसं की ब्रशिंगमध्ये आपण नॉर्मली ब्रश करतो ते चांगलं आहे, पण जास्त जोरानं किंवा ॲग्रेसिव्हली ब्रशिंग केल्यानं दाताची झीज लवकरात लवकर होते व दात लॉंग टर्ममध्ये खराब होतात. सेकंड डाएटमध्ये आपण अशा काही गोष्टी घेत असतो दैनंदिन जीवनामध्ये नकळत व कळत, जसं की शुगरी फूड्स, शुगरी ड्रिंक्स, जसं की चॉकलेट, सोडा, थम्सअप, कोकोला, फ्रुटी वगैरे असे खूप सारे गोष्टी आपण सांगू शकतो. आणि आजकालच्या लहान मुलामध्ये याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. आणि जंक फूड्स जसं की चिप्स, बिस्किट वगैरे हे गोष्टी मौखिक आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात मित्रांनो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्यसन म्हणजे सिगरेट स्मोकिंग, खर्रा, गुटखा हे गोष्टी मौखिक आरोग्यासाठी खूप जास्त हानिकारक आहे. याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढत असतो. आजकाल भारतामध्ये व पूर्ण जगामध्ये मौखिक कॅन्सरचा प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे मित्रांनो. म्हणून हे गोष्टी टाळावे आणि आपला मौखिक आरोग्य आपण चांगला ठेवावे व प्रिझर्व करावे. म्हणून ते म्हणतात अ साऊंड माउथ इज इक्वल टू साऊंड माइंड. तर मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला वाटते की आपलं चांगलं आयुष्य जगलं पाहिजे आणि चांगलं आयुष्य जगत असताना आपण सुंदरही दिसलो पाहिजे. आपल्याला चांगलं आयुष्य जगण्यासाठी अन्नाची सुद्धा गरज आहे. त्यामुळे जेवणासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला दातांचं महत्त्व तर आहेच. त्यामुळे दातं सांभाळा, दातांची काळजी घ्या आणि तुमचं सर्वांगीण आरोग्यासाठी व्यसनं टाळा, जेणेकरून तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ, वेलबिंग हे सुद्धा मेंटेन राहील. त्यामुळे ओरल हेल्थ गिव्ज यू ओव्हरऑल हेल्थ अँड युअर वेलबिंग, ऑल्सो अ क्वालिटी ऑफ लाईफ. तर आजपासून आपण ठरवूया की आपल्या दातांची व्यवस्थित काळजी घेऊया. तसं आमच्या टीमने तुम्हाला सगळं सांगितलंच आहे, काय काळजी घ्यायची आहे आणि व्यसनांबद्दलही सांगितलं आहे. आपण व्यसनं टाळूया आणि आपलं मौखिक आरोग्य सांभाळूया. धन्यवाद.